हिंद मित्रांनो, मी कीर्तिक सादडे आज आपला स्वागत करत आहे नेरूळ स्टेशन जवळ। तर आपला हा प्रोजेक्ट जो आहे नेरूळ लोकेशनला आहे, जिथे ही एवढी सुंदरशी ही बिल्डिंग आपण पाहू शकता स्टँड अलोन, जी टोटल 15 मजल्याची आहे। यामध्ये आता आपण 2 BHK आणि 2 3 BHK लक्झरी फ्लॅट आहेत। तर जसं आपल्याला स्पेशियस फ्लॅट सर्वांना हवा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा, कारण काय असं स्पेस हे तुम्हाला आज या व्हिडिओमधून कळणार आहे। तर आपण आता हा लिव्हिंग रूम पाहत आहे, ज्याची लांबी आणि रुंदी 11x11x18 ही लांबी आहे आणि रुंदी आहे। इतका स्पेशियस हा लिव्हिंग रूमचा फक्त हॉल आहे। त्याला जसा हा आपण कर्टन तर पाहत आहे, कर्टनच्या पुढे जादू बघायची आहे तर हे स्लायडिंग आहे। स्लायडिंगच्या बाहेर 74 स्क्वेअर फीटचं बाल्कनी आहे। बाल्कनीचा स्पेस इतका सुंदर आहे, इथे इतकी छान सुंदर तुम्ही बाल्कनीमध्ये झोकाही लावू शकता। आणि समोर आपण हा स्टेशन पाहत आहे, ट्रॅक आहे, मस्त समोर व्ह्यूसुद्धा ओपन आहे, अनऑब्स्ट्रक्टेड व्ह्यू आहे, साऊंडप्रूफ विंडो आहे आणि अटॅच टू हे तुमच्या किचनलासुद्धा बाल्कनी ही अटॅच केलेली आहे। लिव्हिंग रूम आणि किचन हे अटॅच राहील। त्यानंतर हे आपला हा लिव्हिंग रूम, समोरच त्याच्या डायनिंग एरियाचा स्पेसही कमी दिसते, बट ॲक्च्युअलमध्ये खूप स्पेशियस आहे, 5x8पेक्षाही स्पेशियस आहे। आता आपण जाऊया किचनमध्ये, जो आहे 7.6x10चं इतका स्पेशियस किचन। 10 फुटाची फ्लोअर टू सिलिंग हाईट दिलेली आहे, डबल प्लॅटफॉर्म आहे, सुंदर इथे तुम्ही प्लॅटफॉर्म डिझाईन करू शकता। आणि या फ्लॅटमध्ये खूप सारे ऑप्शन्स दिलेले आहेत, तर नक्कीच तुम्हाला आवडण्यासारखं आहे। स्पेशियस आणि अवेलेबिलिटी पण आता मिडल फ्लोअर आणि लोअर फ्लोअर अवेलेबल आहे। ऑलमोस्ट प्रोजेक्ट सोल्ड आउट आहे, पोझिशन नेक्स्ट इयर आहे, बट ऑलमोस्ट काम झालेलं आहे। तर आता हा बेडरूम आपण बघताय, जो आहे 10x12चा बेडरूम। तर इथेही तुम्हाला सुंदरसा व्ह्यू, व्हेंटिलेशन आहे, अनऑब्स्ट्रक्टेड व्ह्यू राहणार आहे, बट इथे बाल्कनी नाही आहे। 2 BHKला फक्त लिव्हिंग रूमला आणि किचनला बाल्कनी दिलेली आहे, बेडरूमला नाही आहे। कॉमन बेडरूमचा हा कॉमन टॉयलेट आता पाहत आहे। कॉमन टॉयलेटची स्पेसही स्पेशियस 8x4.5चा हा स्पेशियस टॉयलेट आहे दिलेला, सुंदरसा टायलिंग केलेली आहे। त्यानंतर आता एंटर करूया मास्टर बेडरूममध्ये। सो हा मास्टर बेडरूम जो आहे 15.3x10चा, म्हणजे आज जिथे लिव्हिंग रूम लोकांचे असतात तिथे हा तुमचा एवढा स्पेशियस बेडरूम असणार आहे। सुंदरसा हा बेडरूम नक्की आवडण्यासारखा आहे। लवकरात लवकर या, खूप कमी इन्व्हेंटरी राहिलेत। आणि जसं आपल्याला इकडे सर्व्हिस डक्ट पाहायचा आहे, तर हा डक्ट एरियाला ही पोर्शन बघा किती सुंदर, आणि हा स्पेस आहे, हा ही 70 स्क्वेअर फीटचा टोटल एरिया आहे। 70 फुटाची जागा ही तुम्ही वापरू शकता, तुम्हाला हवं ते तुम्ही इथे इंटरनली यूज करता येऊ शकतो, ही जागा आहे। तर हा स्पेशियस माझा जो फ्लॅट आपण पाहताय तो 2 BHK आहे। तर यानंतर याच्या बाजूला सुद्धा पॅरेललमध्ये सेम ॲज इट इज 2 BHK आहे। आधी इथे कंबाईन ऑप्शन अवेलेबल होते, 2+2 करू शकले असतात, बट आता तो फ्लॅट सोल्ड आउट झालेला आहे, तर खूप लिमिटेड इन्व्हेंटरीज आहेत। आता आपण पाहणार आहोत 3 BHK, बट त्याआधी आपण बिल्डिंगचा प्लॅन पाहता, ज्यामध्ये इथे तुम्हाला जिम आहे, पूल आहे, क्लब हाऊस आहे, सर्व ॲम्युनिटीज तुम्हाला बिल्डिंगमध्ये दिलेले आहेत। आता आपण एंटर करतो 3 BHK। तर 3 BHKचा लिव्हिंग रूम जो आहे 11x19चा लिव्हिंग रूम, इतका सुंदर हा स्पेस पाहू शकता, खूप सुंदर, खूप मोठा फ्लॅट आहे 3 BHKचा। तर आपण आता पाहू शकतो इकडनं आता हे गॅलरीचा भाग, तर खूप साऱ्या लोकांना आतुरता होती। आपण पाहू शकता 95 स्क्वेअर फीटचा हा टोटल बाल्कनी स्पेस आहे। तर आधी थोडा कमी होता 2 BHKचा, आता हा बेडरूम 3 BHK आहे। तर इतका स्पेशियस 95 स्क्वेअर फीटचा एक अख्खा लिव्हिंग रूम बसेल, इतका हा लांब लचक आहे हे स्पेस, जिथे तुम्हाला लिव्हिंग रूम आणि हे किचन जो आहे, किचनला अटॅच केलेली ही टेरेसची बाल्कनीची जागा आहे। इतका स्पेशियस, खरंच खूप सुंदर आहे। आणि काही मिनटावरच आहे स्टेशनपासून, इंटरनॅशनल एअरपोर्टपासूनसुद्धा आपला हा प्रोजेक्ट जवळ आहे। त्यानंतर DY पाटील स्टेडियमपासून आपला बेलापूर पनवेल हायवे आहे, तिथनंही जवळ आहे। डायनिंग एरिया आपण हा पाहिला 8.9चा, म्हणजे 9x9चा कन्सिडर करा। आता किचन जो आहे हा 8x10चा किचन, अगेन जी आपण मगाशी स्पेस पाहिलेली होती बाल्कनीची, तर इतका स्पेशियस हा फ्लॅट आहे, नक्कीच आवडण्यासारखा। आणि जर तुम्हाला 2 BHK किंवा 3 BHK एक स्पेशियस हवा असेल तर नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, तुमच्या फॅमिलीसोबत या, व्हिजिट करा। आणि खूप लिमिटेड फ्लॅट्स आहेत, लवकरात लवकर बुक करा। 7.6x4.6चा हा तुमचा कॉमन टॉयलेट आहे। जसं कोणी गेस्ट येतं आहे आपल्या घरी, तर आपण हा कॉमन टॉयलेट ते यूज करू शकतात, असं असण्यासाठी हा कॉमन आहे। जसं इथे कॉमन बेडरूम आहे, गेस्ट बेडरूम जसं आपण म्हटलं जाऊ शकतो, तर 10x12चा स्पेस आहे।
तर इतका हा सुंदर स्पेशियस बेडरूम आहे आणि इथे जे आहे इथे तुम्ही स्टँडिंग बाल्कनीचा अनुभव घेऊ शकता. हा 3 BHK फ्लॅट आहे. तर कार्पेट मोठा आहे तर फॅसिलिटीही चांगल्या आहे. फ्लॅटमध्ये एरियाही मोठा मिळणार आहे. त्यानंतर हा असणार आहे फर्स्ट मास्टर बेडरूम. तर मास्टर बेडरूम जो आहे 10.5 बाय 14चा अगेन प्लस त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मास्टर बेडरूमला टॉयलेट. आता हा फर्स्ट फ्लोअर आहे, सेकंड फ्लोअर आहे, त्यामुळे इथे बाल्कनी आहे बेडरूमलासुद्धा, बट थर्ड फोर्थ फ्लोअरला नाही आहे. त्यानंतर आता आपण एंटर करतो आहे मास्टर बेडरूममध्ये. तर हा सेकंड मास्टर बेडरूम आहे, थर्ड बेडरूम आहे. तर 15 बाय 10चा तुमचा बेडरूम, का स्पेशियस आणि सुंदर. हाईटही खूप सुंदर आहे, नक्की आवडेल. फॅमिलीसोबत या. आता हा बाल्कनी आहे. त्यानंतर इथे हा तुम्हाला जर वॉशरूम पाहताय तर हा छोटासा स्पेस दिसतो आहे, बट यानंतर हे इथे अजून एक तुम्हाला स्पेस ॲडिशनल मिळणार आहे, जो असणार आहे डक्ट एरिया, जो 31 फुटाचा आहे. खूप सुंदरसा हा तुम्ही इकडे युटिलाइज करू शकता, डिझाईन करू शकता. डिझाईन्सही खूप छान छान आहेत. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या दिलेल्या नंबरवर मला कॉल करा. जर तुम्हाला काही प्रॉपर्टी हवी असेल वाशीमध्ये, ठाण्यामध्ये किंवा नवी मुंबईमध्ये, उल्व्यामध्ये, तरी तुम्ही मला कॉल करा. आपल्याकडे भरपूर सारे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.